बोरगाव खून प्रकरण, महिलेची हत्या करून मृतदेह कृष्णा नदीत फेकला, आरोपी अटकेत। सांगली जिल्ह्यातील बोरगाव परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। एका विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन कृष्णा नदीच्या पुलावरून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे। रसिका मल्लेश कदम, वय वर्ष 34, राहणार जत, सध्या राहणार ईश्वरपूर असे मृत महिलेचे नाव आहे। तर तुकाराम शंकर वाटेगावकर, वय वर्ष 38, राहणार बोरगाव, तालुका वाळवा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तुकाराम वाटेगावकर आणि मृत रसिका यांचे अनेक वर्षापासून संबंध होते। रसिका मोलमजुरीसाठी बोरगाव गावात आली होती। त्यांच्यात वारंवार पैशावरून आणि अन्य कारणावरून वाद होत होता। याच वादातून निर्माण झालेल्या वैयक्तिक कारणावरून तुकारामने रसिकाचा खून केल्याची कबुली दिली आहे। तुकारामने रसिकेला पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळवार दिनांक 4 रोजी बोरगावमधील मळ्यात बोलवले। रात्री 9च्या सुमारास शेतातील शेडमध्ये तिचा गळा दाबून खून केला। खून केल्यानंतर तुकारामने मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवर घेतला आणि ताकारीच्या पुलावरून कृष्णा नदीत फेकून दिला। रसिकाच्या कुटुंबियांनी तुकारामवर संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, मात्र नंतर त्याने गुन्हा कबूल केला। आरोपीच्या कबुलीवर पोलिसांनी ताकारी कृष्णा नदीत मृतदेहाचा शोध सुरू केला आहे। मात्र बुधवारी रात्री नदीमध्ये दुचाकी सापडली आहे। मृतदेह सापडला नसल्याचे सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या माध्यमातून आज सकाळीपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे। या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे पुढील तपास करत आहेत। मृत रसिका यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। एकंदरीत अनैतिक संबंधातून आणि वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे।